म्हैस इत्यादी या पशूंना जरायुज असं म्हणतात. जरायू शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी, आईच्या पोटात असणारी पिशवी. त्यापासून जे जन्माला येतात ते जरायुज. त्या जरायूपासून ज म्हणजे जन्माला आलेले. हे पहिला प्रकारचा जीव. दुसऱ्या प्रकारचा जीव असतो ज्याला अंडज असं म्हणतात, अंड्यातून जन्माला येतात. मग नाग असतील, सर्प ज्याला आपण म्हणतो, किंवा सरीसृप म्हणजे सरकणारे प्राणी जे आहेत, किंवा पक्षी, त्यांना अंडज असं म्हणतात. तिसरी असते उद्भिज सृष्टी. बीला भेदून बाहेर येणारी सृष्टी, ही उद्भिज नावाची तिसरी सृष्टी सांगितली. चौथी सृष्टी सांगितली स्वेदज सृष्टी. स्वेद म्हणजे घाम, घाण, त्यातूनच जन्माला येणारे. एखादं वेडवाकडं फलकं घ्या, ओलं करा, ते कोपऱ्यात फेकून द्या, 4 दिवस तिथंच पडून राहतं. 5व्या दिवशी तिथे जे बारीक किडे तयार होतात त्यांचे आईवडील कोण, तर त्याचं उत्तर आहे ती घाण हेच आईवडील. त्याच्यातूनच ते जन्माला आले. स्वेदज सृष्टी. 5वी एक सृष्टी पुराणकारांनी सांगितली जिला मानसिक सृष्टी असं म्हणतात. ती सामान्य पृथ्वीवरचा विषय नाही, पण भगवान ब्रह्मदेवांना इच्छा झाली आणि त्यांच्या मनातून ऋषी निर्माण झाले. मानसिक सृष्टी. काही अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सृष्टी आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. म्हणजे एखाद्याला शिंक आली आणि त्या शिंकेतून एक जीव जन्माला आला. त्रिपुरासुराचं वर्णन तशा प्रकारचं आहे. तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं, त्याचं उत्तर आहे तुम्हाला कळत नाही म्हणून होत नाही असं म्हणायच्या भानगडीत पडू नका. आपल्या कळण्याला प्रचंड मर्यादा आहे, हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. कारण माणसाला असं वाटतं की आपल्याला सगळं कळतं, असं नाही आहे. तुमच्या माझ्या कळण्याच्या पलीकडे जगात हजारो गोष्टी आहेत. आत्ता या माईकवर कोट्यावधी जीवजंतू आहेत, आपल्याला कुठं दिसत आहेत. आपल्या दिसण्यावर जाऊ नका. मला दिसत नसले तरी ते आहेत. मला दिसण्याच्या पलीकडची असंख्य गोष्टी असू शकतात, हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. वर्गात उदाहरण देताना मी गमतीने उदाहरण सांगत असतो. म्हटलं समजा आत्ता आपल्याला आकाशात जे तारे दिसतात, ते तारे आपल्यापासून किती लांब आहेत हे मोजण्याची एक पद्धत आहे, त्याला प्रकाश वर्ष असं म्हणतात. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर प्रकाश प्रवास करू शकतो. आणि तसा एका सेकंदातला हिशोब मिनिट, तसं मिनिटाचा, तास तासाचे, दिवस दिवसाचं, वर्ष, आणि तसे काही प्रकाश वर्ष ते तारे दूर आहेत. म्हणजे इतके की 100 प्रकाश वर्ष एखादा तारा दूर आहे असं समजा, तर याचा अर्थ त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत यायला 100 वर्ष लागतात. आता गंमत समजून घ्या. आज जी काय तारीख आहे त्या तारखेला एखादा पोरगा जन्माला आला आणि काल उद्याच्या दिवसामध्ये समजा तो तारा फुटला, तर त्याचा ताऱ्याचा स्फोट दिसायला 100 वर्ष लागतील. त्याच्या आतमध्ये ते पोरगं गेलेलं राहील, 100 वर्ष काही जगणार नाही. यामधल्या काळात त्या ताऱ्याचा अभ्यास करून त्याला नोबेल पारितोषिकसुद्धा मिळू शकतं, जो त्याच्या जन्माच्या आधीच फुटला आणि त्याच्या जन्मानंतर, मृत्यूनंतर दिसला. ही इतकी अजब गोष्ट या सृष्टीमध्ये आहे. त्याच्यामुळे मला काय समजतं किंवा मला काय दिसतं एवढ्यावर जाऊ नका. आपल्याला अनेक गोष्टी दिसत नाही, पण त्याच्या पलीकडचा हिशोब सांगितला की अशा विविध देहांमध्ये करत या देहापर्यंत आपण येऊन पोहोचलो. आणि या देहाच्या माध्यमातून सुख मिळवण्याचे सगळे प्रयत्न झाले. पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, पंचकर्मेंद्रियांच्या माध्यमातून, मन बुद्धीच्या माध्यमातून सुद्धा आपण सुखी होण्याचे असंख्य प्रयत्न करून पाहिले. सगळीचकडे यश आलं नाही असं म्हणायची गरज नाही. यश मिळालं, सुख निश्चितपणे होतं, पण त्या सगळ्या सुखांना एक नियम लागू होता, ते टिकाऊ नव्हतं. कारण या संसाराला टिकाऊपण नावाची गोष्टच नाही आहे. आणि मग जर ते मूळ कारणच टिकाऊ नसेल तर त्याचं कार्य टिकाऊ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्याच्यामुळे कार्यच टिकाऊ नाही, कारणच टिकाऊ नसेल तर कार्य टिकाऊ राहूच शकत नाही. या हिशोबात या संसारातली एकही गोष्ट टिकाऊ नाही हे आपल्याला कळलं. आणि मग मला जर टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर मला टिकाऊ गोष्टीच्या मागे लागावं लागेल. आणि टिकाऊ गोष्ट कोणती आहे, सगळ्या प्रयत्नानंतर एकच कळलं, एक माझा मोरया, तोच शाश्वत आहे, बाकी देवसुद्धा नाही. विषय व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला वाटतं की सगळे देव अमर आहेत, आपण त्यांना शब्द वापरतो देवतांना अमर, पण लक्षात घ्या तो देवतांना वापरलेला अमर शब्द तुमच्या माझ्या दृष्टीनेच आहे. म्हणजे कसं, उदाहरण समजून घेऊ. भारताने कालगणना सांगितली. 4,32,000 वर्षाचं कलियुग असतं.
त्यात 4,32,000 मिळवले की 8,64,000 वर्षांचं द्वापार युग असतं. पुन्हा 4,32,000 मिळवा, 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग असतं. पुन्हा 4,32,000 मिळवा, 17,28,000 वर्षांचं कृतयुग असतं. असे चारही युग 1,000 वेळा झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र असते. आणि असे भगवान ब्रह्मदेव सध्या 50 वर्षाचे आहेत. तुम्हाला कशावरून? त्याचं उत्तर रोज संकल्प सोडताना, आद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे, मी आज भगवान ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धामध्ये, याचा अर्थ उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे 51व्या वर्षात ही पूजा करत आहे. त्या 51व्या वर्षातल्या पहिल्या दिवसात किती झाले? तर त्याचं उत्तर आहे कृतत्रैत द्वापार कली 27 वेळा झाले. 28वावं कृतत्रैत द्वापार संपलं, 28व्या कलियुगात सध्या आपण आहोत. म्हणून संकल्पात येतं 28तमे कलियुगे. बरं, गंमत अशी आहे की ही सगळी वैज्ञानिक रचना तुमच्या माझ्या संस्कृतीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली. अडचण एकच आहे, आपण समजून घ्यायच्याच भानगडीत पडत नाही. रोज त्या पांडुरंगाच्या समोर उभं राहून आरती करताना त्याला वाजवता की नाही, युगे 28 विटेवरी उभा. 28 कुठून आलं? त्याचं उत्तर आहे 28व्या कलियुगात आहो. ही कालगणना आपण तिथे मांडत असतो, पण एवढा विचार आपण आरतीच्या करायच्या भानगडीत पडत नाही. कारण आपल्याकडे आरत्या केल्यापेक्षा वाजवल्या जातात, ठोकल्या जातात, आणखीन पुढचा शब्द, आणि वाटेल ते म्हणतात, वाटेल तिथे थांबतात. हां, कशाही पद्धतीने विषय निघाला म्हणून गमतीने सांगतो. इथले कोणी करत नाही तसं गृहीत धरून सांगतो, पंचायत नको, कारण उद्यापर्यंत यायचं आहे मला. पण गंमत लक्षात घ्या, अगदी मोरयाची आरती कशी म्हणता, कुठेही थांबता की नाही. सगळ्यांना पाठ असलेली आरती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, इथं थांबतात. मला सांगा, जिथं थांबला तिथं वाक्य पूर्ण झालं की नाही? मग सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची इथं जर थांबले तर वाक्याचा अर्थ एवढ्यातच अर्थ करावा लागेल की नाही? बरं, नुसतं नसेल तर त्याला पुन्हा हो वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची गाणं म्हणून वाक्याचा अर्थ काय झाला? तू सुख करताय, तू दुःख हरताय, विघ्नाची वार्ता आहे, असा विचित्र अर्थ होतो की नाही? आणि नसेल तू विघ्नाची वार्ता तर हो वार्ता विघ्नाची, पुन्हा प्रार्थना. अरे काय म्हणतोय आपण? नाही म्हणायचं आहे, कुठेही नाही थांबायचं आहे. मग कुठं थांबायचं? त्याचं उत्तर आहे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, तिथं थांबायचं. मग पुरवी प्रेम कृपा जयाची. नाही तर पंचायत काय करतात, पहिल्या ओळीत थांबतात आणि दुसरी ओळ नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ज्याची कृपा प्रेम उरुई देत नाही पुरुई देत नाही. म्हणजे काय? अर्थाचे अनर्थ होऊन जातात. कुठे थांबायचं कळलं पाहिजे. आणि काय सुंदर रचना आहे आपल्या शास्त्राने सांगितलेली. ज्या जागी थांबायचं त्याला भाषेमध्ये यती असं म्हणतात. थांबण्याची जी जागा असते कविता म्हणताना, कुठे थांबायचं, कुठे श्वास घ्यायचा, त्याला यती असं म्हणतात. आणि यती शब्दाचा अर्थच आहे, ज्याला थांबायचं कळलं तोच तर यती. संन्याशी थांबायचं कळलं पाहिजे म्हणून यती कळलं पाहिजे, नाही तर नको तिथे थांबतात. व्यवहारात सुद्धा वाट लागते, मध्ये चुकून थांबले तर. नाही तर एका माणसाला म्हणायचं होतं आम्ही सगळे बैलगाडीत बसून गेलो, हा थांबला चुकीच्या जागी, वाक्य आलं आम्ही सगळे बैल गाडीत बसून गेलो. अक्षर इकडे तिकडे नाही, फक्त थांबला चुकीच्या जागी. कुठं थांबायचं कळलं पाहिजे, कुठे थांबायचं त्याचं उत्तर आहे माझ्या मोरयाचे चरण. त्याच्यावरच आपल्याला बोलायचं आहे. परतीच्या प्रवासाचा विषय निघाला. परत मोरयापर्यंत जाऊन पोहोचलो. त्वं मूलाधार स्थितो क्षमस्व त्वं मूलाधार स्थितोसी नित्यमपर्यंत जाऊन पोहोचलो. त्वं शक्तित्रयात्मकः पाहिलं. त्वाम योगिनो ध्यायंती नित्यम. मग ब्रह्मा विष्णू महेश सगळं तूच हे पाहिलं. मग गायत्रीचा विषय केला, गायनाचा विषय केला. गायन केव्हा करतो माणूस? तेव्हा आनंदात असतो तेव्हा. आणि आनंद केव्हा असतो? त्याचं उत्तर आहे जेव्हा त्याला ज्ञान होतं. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट लक्षात. आत्तापर्यंतचा जो विषय तो ज्ञानाचा आहे. आज आपण जो विषय पाहणार आहे तो ज्ञानोत्तर भक्तीचा विषय पाहणार आहोत. अध्यात्मातला जो विषय, शब्द जे परिभाषिक आहेत ते शब्द समजून घ्या. ह्या सगळ्या ज्ञानाचा विषय सांगितला. आणि ज्ञानामध्ये आनंद आहे. म्हणजे काय? व्यवहारातलं ज्ञानाचा हिशोब पहा. आध्यात्मिकता फार वरचा विषय झाला. शाळेतले दिवस आठवा. शिक्षकांनी प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर येत होतं. आपली प्रतिक्रिया काय असायची?
पहिले हात वर, त्यात बोट वर, त्यात पौच्यावर उभं राहून सर 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 करत वर वर बोट. मला सांगा, उंच बोट करणे एवढा जर विषय असेल तर हे जास्त उंच होतं की नाही हो? पण हेच बोट का करत होते? पण आपोआप होत होतं. त्याचं कारण भले तुम्हाला माहीत नाही, पण बोट हेच वर जात होतं. का जात होतं त्याचं उत्तर ज्योतिषशास्त्रात सापडेल. हे गुरुचं बोट आहे. प्रत्येक बोटाला ग्रह दिलेले आहेत. हे गुरुचं बोट. आणि मला ज्ञान आहे याचा अर्थ मी गुरु आहे, मी श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बोट हेच. मार्गदर्शन करताना कोणतं बोट दाखवता? हेच बोट. का? कारण मार्ग गुरुनी दाखवायची गोष्ट आहे. मी गुरु आहे मार्ग दाखवत असताना समोरच्याला. हे बोट आपण वापरतो, लक्षात घ्या. प्रत्येक बोटाला सुद्धा देहबोली नावाचा एक संपूर्ण शास्त्राचा विषय आहे. तुमचा हातपाय कसे वापरता त्याच्यानुसार बदल. तो विषय आपल्यासमोर सांगितला. हात वर, पाय डोकं वर, पायाच्या पौच्या वर, डोळे पहिल्यांदा वर. का? कारण ज्ञान तुम्हाला वर नेतं. उत्तर तुम्हाला येत होतं. आता उलटा प्रकार आठवा. उत्तर येत नव्हतं. पहिले डोळे खाली, मग मान खाली, मग खांदे खाली, आणि हा समोरच्याच्या मागे खाली. का? कारण अधो गच्छन्ति तामसाः. भगवद्गीता आपल्याला सांगते, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगणवृत्तिश्च अधो गच्छन्ति तामसाः. माणसाला खाली खाली नेतं, त्याला तर अज्ञान म्हणतात. मला ज्ञान झालं. कोणतं? एक मोरया आहे, बाकी सगळं खोटं आहे, याला ज्ञान म्हणतात. बाकी सगळं खोटं आहे हे कळणं. खोटं याचा अर्थ मी पहिल्यांदा सांगितलं तसं ते त्याज्य नाही. ते खोटं याचा अर्थ अस्तित्वातच नाही असं नाही, आहे. पण कसं आहे? जे जसं नाही तसं दिसतंय, एवढाच फक्त विषय. हे असं नाही आहे याचा अर्थ हे आज जसं दिसतंय तसं नाही आहे. हा देह जन्माला आला तेव्हा कुठं असा होता हे तर किमान आपल्याला कळायला पाहिजे. ज्या क्षणी जन्माला आलो त्या क्षणी एवढा नव्हतो, असा नव्हतो. आजपर्यंत बदलतच आलाय. रोज देह बदलत आलेला आहे. आपण स्वतःच पाहतोय. नसेल तर घरी जाऊन जुने सगळे अल्बम काढून पहा. कसा कसा बदल झाला तो सगळा पाहता येईल. पुढचा महत्त्वाचा विषय आहे, तो सगळे बदल पाहिल्यानंतर आतमध्ये डोक्यात विचार आला पाहिजे की आजपर्यंत बदलत आलो, याचा अर्थ उद्याही बदलणार की नाही? पुढंही बदलणारच आहे. आत्तापर्यंतचे बदल बरे होते, अंगात ताकद येत होती, मजबूती येत होती, ते बदल स्वीकार्ह होते. उद्यापासूनचे बदल स्वीकार्ह नसतील, कारण आता सगळं कमी होत जाणार आहे. हे कमी होत जाणे हे जे आहे ते समजून घेतलं की मग त्याच्यात दुःख वाटण्याचं कारण नाही, कारण हे असंच होणार आहे. काचेची बरणी घेतली त्याच दिवशी ठरली होती फुटणार आहे. फोडा नाही, व्यवस्थितच वापरा, जपूनच वापरा. पण फुटली तर नंतर वाईट वाटायची गरज नाही, कारण फुटणारच होती हे निश्चित आहे. हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्या. आणि म्हणून ही सगळी रचना सांगितली. आता परतीचा प्रवास, आणि मग मोरयापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि मग त्या मोरयाचं गायन करायचं. का? कारण तो माझ्या वक्र वाईट गोष्टींना उडवून लावणार आहे. म्हणून एकदंत वक्रतुंड दोनचा विचार आपण केला. आणि मग तीच रचना पुढे आपल्याला पुन्हा आता त्याच्या ध्यानात सांगतात. निर्गुण निराकार म्हणून जो मोरया समजून घेतला, त्या मोरयाचं आता ध्यान करायचं आहे, त्याची आता भक्ती करायची आहे, सगुण उपासना करायची आहे. पण सगुण उपासना केव्हा? त्याचं उत्तर आहे, पहिले निर्गुण समजून घ्यायचं, मग सगुण उपासना. नाही तर सगुण उपासनेतच अडकून पडतो माणूस. बरं, भले भले अडकतात, म्हणजे ते अडकले आहेत याच्याकरता नाही. कथा आलेल्या असतात संतांच्या, तुमच्या माझ्यासाठी. पण आपल्याला नामदेव महाराजांची कथा माहिती आहे. नामदेव महाराजांच्या समोर प्रत्यक्ष पांडुरंग नाचत, आणि एक दिवस पांडुरंगाने सांगितलं, म्हणे नाम्या तीर्थयात्रेला जा. नामदेव महाराज म्हणतात, कशाला जायचं? सगळं करून तुम्हालाच पाहायचं फक्त, तर मग तीर्थयात्रेला कशाला जायचं? ते म्हणे, अरे नाही, तू इथल्या एका मंदिरात एकाच पांडुरंगाला फक्त समजतोय, अख्ख्या जगात मी भरलोय हे समजून घ्यायकरता तीर्थयात्रेला जा. काय व्यापक दृष्टी आहे, लक्षात घ्या. तेवढ्याकरता आपल्याकडे ती पद्धत असते. पंचायत अशी आहे, माहीत काहीच नाही, पण करतात सगळे लोक. आरती झाली की आरती झाल्यानंतर स्वतःच्या भोवताल गोल फिरायचं. सगळ्यांना माहिती आहे. बरं, वाक्य वापरतात, घाली लोटांगणं, आणि फिरतात गोल. याला लोटांगण म्हणतात का? पण ते सोडून द्या, म्हणतात वेगळंच, करतात वेगळंच. आपण यालाच भोळा भाव म्हणून मोकळं होतो. नाही आहे असं. का फिरायचं स्वतःच्या भोवताल?
त्याचं उत्तर आहे तो फिरला हा फिरतो, हा फिरला तो फिरतो. काहीच माहीत नाही कशा करता फिरायचं. ते फिरायचं एवढ्या करताय लक्षात घ्या की आरती करत असताना वास्तविक आरतीला कुठेही धर्मशास्त्रात पूजा पद्धतीत स्थानच नाही आहे. निरांजनापर्यंतच पूजा विधी आहे. षोडशोपचारात आरती नावाची गोष्ट नाही. त्याच्यामुळे संस्कृतमध्ये आरत्या फार कमी आहेत. कारण आरती करणे हा प्रकार नंतर आपल्याकडे संतांनी लागू केला. हां, आणि का करायची तर त्याचं उत्तर आहे ती संपूर्ण पूजा झाल्यानंतर जो माझा प्रसन्न मोरया दिसतोय तो मुळातच प्रसन्न आहे. आता त्याला आणखीन त्याची प्रसन्नता आली, सगळं पूजन झालं, आता ते डोळ्यात साठवलं, त्याचं गुणवर्णन. म्हणून मग लंबोदर, पीतांबर, फणीवर बंधना वगैरे करत त्याचं सगळं वर्णन केलं जातं. हा भाव व्यवस्थित समजून घेतला की मग आपल्याला आरती समजते आणि आर्तता आली पाहिजे. आरतीमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मग अशी म्हटलं ठोकायची नाही आहे, आरती समजून घ्यायची. तो भाव मनात जागृत झाला पाहिजे, त्याला आरती म्हणतात. पण पंचायत अशी आहे, एवढं सगळं करायला वेळ नाही, त्याच्यामुळे दन दन म्हणतात आणि काय म्हणतात ते कोणाला ऐकू येऊ नये म्हणून जोराजोरात वाजवतात. तसा प्रकार नसला पाहिजे. समजून उमजून काय म्हणतोय कळलं पाहिजे. आणि मग काय म्हणायचं त्याचं उत्तर आज आपल्यासमोर दिलं. एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम. गंमत तुम्हाला लक्षात आली असेल, नसेल तर आणून देतो. एकच गायत्री आहे. त्या गायत्रीचा विषय आपण काल सांगितलं तसं निर्गुण निराकाराचा आहे. पण तेच सगुणात हे सांगायकरता कालच्या गायत्रीतही पहिला शब्द एकदंतच होता. आजच्या स्वरूप वर्णनामध्ये पहिला शब्द एकदंतच आहे. का? कारण एकच सांगायचं आहे. हे सांगायकरता दोन्हीकडे, तिकडे एकदंताय विद्महेनी सुरुवात केली होती स्तुती करताना किंवा खालचं ध्यान सांगताना. एकदंतम चतुर्हस्तम. मोर्याला 4 हात आहेत. फार क्वचित देव आहेत आपल्याकडे जे 2 हाताचे आहेत. भगवान रामचंद्र, पण ते स्वतःला माणूसच म्हणतात. त्यांची कधी विशेष नाही, ते म्हणतच नाही स्वतःला देवता. त्याच्यामुळे त्यांची तर प्रतिज्ञाच आहे आत्मानम मानुषम म्हणणे, मी स्वतःला माणूस समजतो. रामम दशरथात्मजः, त्याच्यामुळे ते माणूस समजतात. हनुमंतासारखे देव 2 हाताचे आहेत. पण बाकी आपल्याकडे बहुसंख्य देव 4 हाताचे 6 हाताचे. जगदंबा तर नाहीच 2 हाताची, ती 6 हाताची 8 हाताची 10 हाताची. आणि त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी. नुसते नाही हात. कशा करता इतके हात? त्याचं उत्तर आमच्या माता भगिनींना विचारा. सकाळी जर 2-4 कामं त्यांच्या मागे जास्ती असतील आणि त्याच्यात जर तुम्ही आणखीन एखादं काम सांगितलं तर ती पटकन म्हणून मोकळी होते, मला काय 4 हात आहेत का? आता मला सांगा, खरंच यांना 4 हात झाले अशी बसल्या बसल्या कल्पना करा बरं. उद्या आणखीन 8 फुटले आणि दशभुजा तुम्ही झाल्या, कामं खरंच लवकर होतील असं वाटतं तुम्हाला? नाही होत. त्या सरळ सांगतायत नाही होणार. कारण कोणत्या हातात काय घेतलं हे कळायलाच वेळ लागेल, गोंधळ होऊन जायचा. वाक्यताचा हे नाही आहे की प्रत्यक्ष हात याचा अर्थ ते पागोरे फुटले पाहिजे असं अपेक्षित नाही आहे. ते मूर्तिकारांनी चित्रकारांनी केलेली गडबड आहे, ती समजून घ्यायची. इथे जास्त हात या शब्दाचा अर्थ अधिक कार्यक्षमता, बस तेवढाच हिशोब. मग मोरयाला 4 हात आहेत. 4 हाताचं ध्यान का केलं? कारण वेगवेगळ्या युगात वेगवेगळे ध्यान आहेत. कृतयुगाचं जे ध्यान आहे विनायक रूप ज्याला आपण म्हटलं ते दशभुज सांगितलेलं आहे. हां, त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर अवतार सांगितला, षडभुज सांगितलेला आहे. आपल्याला त्यातल्या त्यात जवळचा कोणता? द्वापार युगातला. आणि द्वापार युगातला गजानन अवतार 4 हाताचा आहे, लाल रंगाचा आहे आणि त्याच्या मूषक वाहनत्वाचा विषय आहे. आणि म्हणून अथर्व शीर्षात दिलेलं वर्णन हे द्वापार युगाचं वर्णन आहे. हां, त्यांनी दशभुज वर्णन जेव्हा केलं तेव्हा पीतवर्ण सांगितला आणि त्याचं सिंहवाहन सांगितलं. मयुरेश्वर सांगितला तेव्हा नीलवर्ण सांगितला, मयूरवाहन सांगितलं. द्वापार युगाचं वर्णन करताना चतुर्भुज रक्तवर्ण ही रचना सांगितली आणि मूषक हे वाहन सांगितलं. त्या 3चा विचार आपल्याला या अथर्व शीर्षाच्या ध्यानात दिसतो. कारण सगळ्यात जवळचं ते आहे. धूम्रवर्ण शेवटी होईल, 2च हाताचा घोड्यावर बसलेला, म्हणून 4 वाहनांचे वर्णन आहेत. 4 वेगवेगळे जे वाहनं सांगितले त्यातलं धूम्रवर्ण अवतार आणखीन व्हायचा असल्यामुळे त्याची उपासना नाही. म्हणून आपल्यासमोर सामान्यतः उपासनेला चतुर्भुज मूर्ती असते. त्या चतुर्भुज मूर्तीची रचना कशी? त्याचं उत्तर आहे पोलीस विभागाचं बोधवाक्य आठवा. पोलीस विभागाचं बोधवाक्य आहे सद्रक्षणाय खलनिग्रहाय. संतांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी, असं पोलिसांचं बोधवाक्य आहे. असतात की नसतात तो वेगळा विषय, त्याला आपला काही विषय नाही. पण भाव समजून घ्या.
सदरक्षण ही भगवंताचं कार्य आहे आणि दुष्ट निर्दालन हे पण भगवंताचं कार्य आहे. गंमत तुम्हाला लक्षात आली का? वरच्या 2 हातात जी हत्यारं आहेत त्याला आयुध शब्द. भगवंताच्या हातात असतात ते शस्त्र नाही, भगवंताच्या हातात असतात ते आयुध. कारण शस्त्र हे विनाशकारी असतं, भगवंताच्या हातात आहे ते नवनिर्माणकारी आहे. म्हणून आयुध आहे, नको ते काढून टाकायचं. म्हणून भगवंताच्या हातातल्या गोष्टींना शस्त्र म्हणण्याची पद्धत नाही, आयुध. ती रचना, वरचे 2 हात पाश आणि अंकुश, खालचे 2 हात रद आणि मोदक. 4चं वर्णन आपल्यासमोर सरळ सरळ आहे. ते 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या. वरचे जे 2 हात आहेत ते सामान्य नाही आहेत, ते जास्तीचे लागलेले आहेत. शरीर नुसतं पाहायला जाल तर तुम्हाला या 2च हातांच्या खालचे 2 हात शरीराचे असल्यासारखे असतात, वरचे 2 तात्पुरते लावलेले वाटावे असे आहेत. म्हणून लक्षात घ्या, दुष्ट निग्रह ही तात्पुरती गोष्ट आहे, ती काय अखंड गोष्ट नाही आहे. तेवढीच वेळ आली तर तेवढ्या वेळ पुरतं करायचं, म्हणून ते हात तात्पुरते आहेत. खरे शरीराचे हात कोणते? खालचे 2. त्याच्यात काय घेतलं? एका हातात रद म्हणजे दात आणि एका हातामध्ये, त्याला रद म्हणतात किंवा आशीर्वाद देणार असल्यामुळे व रद म्हणतात, दोन्ही शब्द वापरले. रद शब्द वापरला आणि दुसऱ्या बाजूला मोदक हातात घेतलाय. एका हातात पाश आहे, पाश शब्दाचा अर्थ दोरी. ते दुष्ट निर्दालनाचा विषय मी आपल्याला सांगतोय. दुष्ट निर्दालन ही गणपतीची, गण म्हणजे सगळा समूह, त्याचा जो पती, त्याचं काम आहे यांच्यावर नियंत्रण असलं पाहिजे, दुष्ट लोक बांधून ठेवता आले पाहिजे, म्हणून दोरी. पाश नाही जमला तर अंकुश, त्यांच्यावर नियंत्रण असलं पाहिजे राजसत्तेचं. आणि अंकुश ही जगातली सगळ्यात भयानक प्राण्यावर नियंत्रण ठेवणारी गोष्ट, हत्तीवर. त्याच्यामुळे अंकुश. मोरयाच्या हातात अंकुश का? तर म्हणे मोरयाचं मस्तक हत्तीचं, म्हटलं स्वतःला नाही मारत, दुष्टांना मारण्यासाठी आहे. त्याचा अंकुशाचा संबंध त्या हत्तीच्या मस्तकाशी नाही, अत्यंत हत्तीप्रमाणे भयानक असणारे जे दुष्ट त्यांच्यावर नियंत्रण. म्हणून एका बाजूला अंकुश. काही वेळा नाही जमत, किती सांगून सुधरतच नाहीत, मग परशु. म्हणून त्या अंकुशाला दुसऱ्या बाजूने अनेकदा परशु असतो की तुकडेच करावे लागतात, काही इलाजच नाही ना. मला सांगा ना, रामचंद्रांची पत्नी देवी सीता रावणाने पळवून नेली. रामाने समजा पत्र पाठवलं असतं का तुम्ही आमच्या पत्नीचं अपहरण केल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झालेला आहे, आम्ही तुमच्या विरुद्ध हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला भरू. रावण कधीतरी ऐकत होता का? रावण तसाच मारावा लागतो, इलाजच नाही आहे त्याला. रावणाचा वध करण्याशिवाय पर्याय नाही, त्याची हत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हा हिशोब व्यवस्थित समजून घ्या. दुर्योधन दुःशासन हजारो वेळा समजावून सांगितले, ऐकतच नाही, शेवटी मारणं भाग पडतं. आणि काही वेळा दुर्योधन दुःशासन मारण्याकरता नाईलाजानी भीष्मन द्रोणसुद्धा मारावे लागतात. ते तर चांगले होते, पण भगवान तोंडावर सांगतात भीष्मांना, जोपर्यंत तुम्हाला मारल्या जात नाही तोपर्यंत दुर्योधन मरत नाही, आणि दुर्योधन मेल्याशिवाय धर्मराज्य स्थापन होत नाही. तुम्हाला मारणं भाग आहे, कारण तुम्ही सज्जन असून उपयोग नाही, दुष्टांच्या बाजूला उभे आहात. नुसतं सज्जन असून चालणार नाही, लक्षात घ्या. आपण सज्जन आहोत ही चांगली गोष्ट आहे, पण सज्जन शक्तीच्या बाजूला उभं असणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तोही भाव आपल्याला इथून समजून घ्यायचा आहे. म्हणून वर पाश आणि अंकुश सांगितले, खालचे 2 हात सांगितले. त्याच्यामध्ये रद म्हणजे दात घेतलेला आहे, स्वतःचाच तुटलेला. त्याच्या सत्तेचा हिशोब काल आपण सांगितला. ती दुष्ट सत्ता खंडित झाली पाहिजे, पण ती खंडित झालेली सुद्धा हातामध्ये मंडित होते, त्याला मोरया म्हणतात. वाईटाचा सुद्धा उपयोग ज्याला करून घेता येतो, दुष्टत्वाला सुद्धा नियंत्रित केल्यानंतर. कारण क्रोध वाईट आहे बरोबर आहे, पण त्याला नियंत्रित करता येईल की नाही? मला माझाच राग आला पाहिजे अशी कशी सकाळी 5 वाजता जाग येत नाही, क्रोधच आहे. अशी कशी गोष्ट आठवत नाही, क्रोधच आहे. असं कसं पारायण होत नाही, क्रोधच आहे. असं कसं मन जागेवर बसत नाही, क्रोधच आहे. स्वतःवर येऊ द्या, तो सकारात्मक आहे. म्हणून आपल्याकडे फार सुंदर 2 शब्द शास्त्रकारांनी सांगितले. एकाला म्हणतात विसंवादी भ्रम. संसारात जे सगळे भ्रम आहेत त्याला विसंवादी भ्रम म्हणतात, आणि काही गोष्टीला संवादी भ्रम म्हणतात. जर सगळंच खोटं आहे तर मला सांगा, पुस्तकही खोटं की नाही?
पुस्तकात वाचलं तेही खोटं की नाही? सगळंच खोटं आहे. पण पुस्तक संवादी भ्रम आहे, कारण मुद्गलातलं वाचल्यानंतर मोरयाच्या दिशेला नेतं. बाकीच्या कादंबऱ्या या विसंवादी भ्रम आहेत आणि मुद्गल संवादी भ्रम आहे. फालतूचे कथासंग्रह विसंवादी भ्रम आहे आणि भगवंताचे प्रवचन कीर्तन संवादी भ्रम आहे, निदान उपयोगी आहे. हा भाव तेवढा समजून घ्या, नाही तर खोटं तर सगळंच खोटं आहे. पण त्या सगळ्या खोट्यामधले उपयोगी असणे हा जो भाव आहे तो घेतला म्हणून रद्द हातामध्ये घेतला. वरद, वर देणारा. आणि मग दुसरा प्रकार, दुसऱ्या हातात घेतलेला मोदक. आपल्या सगळ्यात आवडता विषय. उरलेले 3 हात पाहो की न पाहो, मोदकाकडे लक्ष आपलं पहिले जातं. जायलाही पाहिजे, काही वाईट नाही. पण काय सुंदर शब्द आहे हो. एक एक शब्द समजून घ्या, अध्यात्माची गंमत समजते. मोद शब्दाचा अर्थ सांगितला, आतून येणारा आनंद. क म्हणजे करणारा, गायक, वादक, धावक. क म्हणजे करणारा, ती कृती करणारा. मोदक, जो तुमच्या जीवनात मोद भरतो, आनंद भरतो, त्याला मोदक म्हणतात. मोरयाच्या जवळ गेल्यावर तसा होतो. आणि मोदकाची गंमत समजून घ्यायची असेल तर आपल्या इकडच्या वैदर्भीय प्रकारापेक्षा ते कोकणात जे मोदक केल्या जातात ते पहा. उकडीचे मोदक. त्या उकडीच्या मोदकाचं एवढ्याकरता उदाहरण सांगतो की त्या उकडीच्या मोदकाची जी पारी असते, वरचं जे कव्हर आहे त्याचं, त्याला काहीच चव नसते. बरोबर? नुसती पारी खाऊन पहा तुम्ही, थुकून टाकाल, इतकी ती खराब असते. त्याला काही चव नसते. उकडल्यावर तर उरलेली काही उरत नाही, बिलकुल चव नसते. पण आतमध्ये भरलेलं सारण, हा. आणि एकदा तो मोदक फोडला आणि त्या सारणासकट खाल्ला की मग पारीलाही चव लागते. कळलं व्यवस्थित? मोदक कोणता? हात 6 फुटाचा. वरची पारी काही मतलब नाही आहे, निरर्थक आहे, खराब आहे. पण आतली एकदा सारणाची चव जर लागली ना तर पारीची मजा येते. याला अध्यात्म म्हणतात. हे वरचं सुधारलं पाहिजे. होतं. मजेदार कथा सहज आठवली म्हणून सांगतो. नाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. का होत नाही ते सांगायकरता मुद्दाम तो प्रसंग सांगतो. नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग. एक माणूस आला नाथांकडे. नाथांना म्हणाला, तुमच्याकडे परीस आहे का? असतो की नसतो विचारू नका, भाव कथेतला समजून घ्यायचा. नाथ म्हणाले आहे. म्हणे कुठं आहे? म्हणे ते कोपऱ्यात पलीकडे एक कोपरा जो ठेवला आहे तिथं जो कोनाडा आहे, त्या कोनाड्यामध्ये जी लोखंडी डबी आहे ना त्याच्यात परीस ठेवला आहे. त्या माणसाने खालपासून वरपर्यंत नाथाकडे असं विचित्र पाहिलं. म्हणे लोखंडाच्या डबीत परीस कसा असेल? परीस असेल तर डबी लोखंडाची कशी असेल? लोखंडाच्या डबीत परीस ठेवलाच कसा? त्याला वाटलं नाथ काहीतरी सांगताय, तो उठून चालला गेला. पण बाजूचे जे बसलेले शिष्य होते ते म्हणाले, नाही नाथ बाबा खोटं नाही बोलणार, शांती ब्रह्म आहे, संत आहेत, खोटं कसं बोलतील? ते संत होऊन शांत हिशोब सांगितला. शांतपणे त्यांनी विचारलं, म्हणे नेमकं काय आहे? म्हणे आण. गेला एक शिष्य, घेऊन आला डबी, उघडली, आतमध्ये परीस होता की नव्हता मी मगाशी म्हटलं तसं पुन्हा विचारू नका. पण त्या परीसाच्या भोवताल वेड्या वाकड्या घाणेरड्या 10-12 चिंध्या गुंडाळलेल्या होत्या. आणि त्या गुंडाळलेल्या चिंध्यांच्या सकट तो डबीत ठेवलेला होता. आता मला सांगा, परीस होता की नव्हता? होता. डबी लोखंडाची होती की नाही? होती. परीस लागला तर सोन्याची होते की नाही? होते. पण झाली नाही. का? कारण मध्ये चिंध्या होत्या. आता आपल्याला लावून घ्या, हाही परीस आहे, लोखंडाची डबी आहे, आतमध्ये परीस आहे, पण मध्ये ज्या चिंध्या लावल्या त्यांचं काय कराल? त्याला पद, पैसा, प्रतिष्ठा, उपाधी ह्या सगळ्यांना चिंध्या असं म्हणतात. या सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत. म्हणून आतला परीस या डबीला लागतच नाही आणि डबीचं काही सोनं होत नाही. ज्यांच्या चिंध्या फाटल्या त्यांचा परीस डबीला लागला. आणि एकदा का परीस डबीला लागला की डबीचं सोनं होतं. त्याला ज्ञानोबा तुकोबा म्हणतात, कारण त्यांचा परीस लागला. आणि काय मजा आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा सगळा वारकरी संप्रदाय निघतो आळंदीवरून, निघतो देहूवरून, चालला पांडुरंगाच्या दर्शनाला. एक जण पांडुरंगाचं नाव घेतील तर शपथ, अख्ख्या रस्त्यात पांडुरंग पांडुरंग कोणी म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणत नाही, म्हणणारे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. का? कारण यांचा डबी सोन्याची झाली.
आणि तिथं जे डोकं टेकवून येतात त्यांचंही डोकं सोन्याचं होतं. म्हणून तर ते सहज बोलायला बसतात. शब्द ज्ञानोबांचे तुकोबांचे असतात आणि लोक पाया या डबीच्या पडतात. हो, मजेदार गोष्ट आहे. हे ताकद आहे त्याची, ते आम्हाला समजून घ्यावं लागेल. म्हणून एका बाजूला मोदक सांगितलं, जीवनात आनंद निर्माण करणारी जी रचना आहे त्याला मोदक असं म्हणतात. कुठे मिळेल? ज्याच्या जवळ आहे त्याच्याच जवळ मिळेल. म्हणून मोरयाच्या जवळ गेलं की फार फार तर काय मागायचं? त्याचं उत्तर आहे, या मोदकाची चव कळू दे. बस, संपला विषय. काही मागायचं नाही, हा हिशोब. पण त्यातल्या त्यात निदान या जीवनाचा मोदक व्हावा, स्वतःचा निदान व्हावा आणि मग बाकीच्यांना दे. मोठी पंचायत आहे. आपण जगाला सुखी करायला निघतो. एक जण आला, एका गुरूंकडे जाऊन पोचला, म्हणे मला माझ्या घरच्या सगळ्यांना सुखी करायचं आहे, मला सगळ्यांना आनंदी करायचं आहे, काय करू? गुरु महाराजांनी मस्त उत्तर दिलं. म्हणे पहिले हो आनंदी, हां तू स्वतः दुःखात आणि जगाला आनंदी, असं कसं करता येईल? मी रडत आहे, माझे विद्यार्थी आनंदात, असं कसं होईल? श्लोक वाचल्यानंतर पहिल्यांदा प्राध्यापकाच्या आतमध्ये घनगर्जना झाली पाहिजे आणि त्याच्या मुखातून मेघवर्षाव झाला पाहिजे, तर कदाचित ते मोर नाचतील तर नाचतील. इथं वरतीच जर दुष्काळ असेल तर खाली काय होणार आहे? हा भाव समजून घ्या. व्यासपीठावर असो की आचार्यपदावर असो, दोन्हीकडे स्वतः आनंदी असणे आणि मग आनंद ही गोष्ट पसरवता येत असते. मी आनंदी असलो की मग माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आनंदी. आणि कायम लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी असाल तरच गोष्टी आनंदी. आपल्याला पटकन सवय असते उत्तरं द्यायची. वर्गात आम्ही गंमत करत असतो. मुलांना प्रश्न विचारला, म्हटलं मुलांनो पेढा कसा लागतो? मुलं म्हणाले गोड. म्हटलं खरं आहे? म्हणे हो सर खरं आहे, पेढा गोड लागतो. म्हटलं कल्पना करा, निकाल लागला, 3 राहिले आणि मग हातावर ठेवला, गोड लागल? नाही लागत. घरामध्ये तुमच्या एखादी व्यक्तीचं निधन झालेलं आहे आणि तुमच्या हातावर पेढा आणून ठेवला, माराल ना समोरच्याला? पेढा कुठं गोड लागतो? तुमच्या अंगात ताप भरलेला आहे, पेढा कुठं गोड लागतो? तुम्हाला आत्ताच जाऊन आले, पहिल्यांदाच टेस्टिंग केलं आणि तिकडं 350 क्रॉस निघाली शुगर, आता कुठं पेढा गोड लागतो? नाही लागत. हे सगळं व्यवस्थित असेल तर पेढा गोड लागतो. जगातल्या कुठल्याही गोष्टीचा आनंद तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही आनंदी असाल. आणि मग तुम्ही आनंदी असाल तर विश्व आनंदी आहे, नाही तर विश्वाचा आनंद काही कामाचा नाही. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नंतर दुःखाला कारणीभूत होतात, ज्या सुखाकरता म्हणून गोळा केलेल्या असतात. असतात की नसतात? असतात. जगातल्या प्रत्येक गोष्टीला हाच नियम लागू पडतो. सुखाचे साधन म्हणून आणून ठेवलेले असतात, नंतर त्यांचीच अडचण घरात होते. ही व्यवहारातली रचना आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मोदक चौथा सांगितला. एका बाजूला पाश अंकुशधारिणम रदंच वरदम हस्तैहि बिभ्राणम, म्हणजे धारण केलेले. या 4 गोष्टी मोरयाने हातात धारण केल्या आहे. बिभ्राणम मूषकध्वजम. मूषक शब्दाचा अर्थ आपण ओझरता पाहिला होता. ओझरता विषय सांगताना सांगितलं होतं, जगामध्ये हे सगळे प्रतीक आहेत. मूषक कशाला म्हणतात? उंदराचं काम कसं चालतं ते पहा, म्हणजे तुम्हाला मूषक काय आहे ते समजेल. उंदराचं काम कसं चालतं? त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट, तो रात्री कुरतडतो. निशाचर प्राणी आहे. रात्री याचा अर्थ जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा. वाक्याचा अर्थ आपल्याला न कळतं. आपल्याला जेव्हा कळत नाही, आपल्याला जाणवत नाही त्यावेळी. पहिली गोष्ट न कळत कुरतडणे. दुसरी गोष्ट आतमध्ये राहून कुरतडतो. घूस लागणे नावाचा प्रकार जुन्या लोकांना माहिती आहे. वाड्याला घूस लागायची, एक छिद्र दिसायचं फक्त, घूस आतमध्ये. आपण काय करतो? वरून ते छिद्र बंद करतो. आपल्याला वाटलं जमलं, नाही, घूस आतमध्ये. ती दुसरं छिद्र, तिसरं छिद्र, चौथे छिद्र, आपण वरून फक्त छिद्र बंद करतो. आपल्याला वाटतं जमलं, तसं नाही. एक दिवस वाडा पडतो आणि मग कळतं आतमध्ये होता उंदीर, घूस आतमध्ये होता. आणि तिसरी गोष्ट, काय कुरतडतो हा प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न असायला पाहिजे काय कुरतडत नाही. अशी एकही गोष्ट नाही जो उंदीर कुरतडत नाही. त्यांनी धान्य कुरतडलं मी समजू शकतो, काय करता कुरतडतोय, खाण्याचे पदार्थ समजू शकतो. कपडे कुरतडण्यात काही इंटरेस्ट? पुस्तकं कुरतडण्यात काही इंटरेस्ट त्याला? लोखंडाच्या ट्रंकासुद्धा कुरतडून मोकळा होतो.
सगळ्या गोष्टी कुरतडून टाकतो. का? कारण कुरतडणे हा त्याचा स्वभाव आहे. कामाचा असो की नसतो, सगळं कुरतडतो. आणि मग या सगळं कुरतडणे, नकळत कुरतडणे आणि आतून कुरतडणे याला उंदीर असं म्हणतात. अशी जी गोष्ट त्याला मूषक असं म्हणतात. अशी गोष्ट कोणती? त्या दिवशी ओझरतं सांगितलं होतं, काळ. काळ हा असाच आहे, सतत कुरतडत आहे. आपली भारतीय संस्कृती सकारात्मक असल्यामुळे आपण वाढदिवस म्हणतो. वास्तविक वाढलं काय? आयुष्यातलं एक एक वर्ष कमी होत चाललं आहे. हां, कमी होत चाललं आहे, लक्षात घ्या. पण कमी म्हणण्याची भारतीय पद्धत नाही, म्हणून वाढदिवस शब्द वापरला. पण ज्या दिवशी लोक वाढदिवस म्हणतील त्या दिवशी आपलं आपलं चिंतन करा. आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं, आणखीनही मोरया भेटला नाही, निदान मोरयाचा आनंद भेटत नाही, उपासना वाढली नाही, एक वर्ष वाया गेलं. हे चिंतन स्वतःला तर वाढदिवसाला आलं पाहिजे. हा हिशोब समजून घ्या. वाढदिवस सांगितला, आतून कुरतडत आहे, वरतून छिद्र दिसतात. मगाशी म्हटलं तसं. कुठे दिसतात? शास्त्रकारांनी मजेदार रचना सांगितली. केस पिकतात, हे पहिलं छिद्र. हां, माणसं रंगरंगोटी, गोदरीजी तारुण्य माझे नंतर बंद करतात. त्यांना वाटलं छिद्र बंद झालं, जमलं कुठं? शिल्लकच आहे. आणि त्याच्यातही आपल्या सुभाषितकाराने कशावर सुभाषित केले हो. हां, म्हणजे केस कानाजवळ पहिले का पिकतात एवढ्यावर सुभाषित. हां, पहिल्यांदा कानाजवळच केस पिकतात. म्हातारपणाची जी आहेत ते व्हिटॅमिनच्या कमतरतेने आजकाल केवळ लोकांच्या डोक्यावरही पिकतात, पण कानाजवळ पहिले केस पिकले का? कृतांतस्य दूती. कृतांत म्हणजे यमराज, त्याची दूती जरा म्हणजे म्हातारपण. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले, कानाच्या जवळ येऊन. का? सांगायचं आहे ना. हां, सांगायचं आहे म्हणून कानाजवळ. कृतांतस्य दूती जरा कर्णमूले समागत्य वक्तीती लोकाहा शृणुध्वम. अरे ऐक बाबा, आता तरी परस्त्री परद्रव्य वांछा त्यजध्वम भजध्वम गणेशम गणेशम भजध्वम. कानाजवळ सांगाय करता आली म्हातारपणाची. जरीचा हिशोब माणसं रंगवून टाकतात. मग चष्मा दुसरा प्रकार. दुसरं छिद्र डोळ्यावर पडतं, हा चष्मा लावतो, पाहतो मालिकाच. तिसरं छिद्र कानात पडतं, आवाज बंद होतो, हा मशीन लावतो पण गाणेच ऐकतो. 3 झाले. मग मोरया म्हणतो 3 घंटा वाजवल्या, नाही समजलं, आता नाटक बंद. नाही का, पडदा उघडा. आणि मग पडदा टाकायची वेळ येते, त्याच्यावर पांढरा. मोठी अडचण आहे, लक्षात घ्या. हे रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. हे सगळ्या गोष्टींना कुरतडतो. आणि सगळ्या म्हणजे साम्राज्याच्या साम्राज्य गेले. तुमचं माझं काय घेऊन बसले? युनान मिश्र रोमन त्या संस्कृती हजारो, तेथे भकासस्तंभी चीत्कार आज आहे. कवी सांगतात युनान मिश्र रोमन एकापेक्षा एक मोठ्या संस्कृती होत्या, आज नुसते घोबडाचे चित्कार आहेत, काही उरलं नाही. संस्कृतीच्या संस्कृती गेल्या. तुमच्या 2 BHKचं काय घेऊन बसले? राजवाडे उद्ध्वस्त झाले. पण आपल्याला वाटते की आपलं सगळं ओके. आपलं काही ओके नाही आहे. त्या यक्षाने प्रश्न विचारला धर्मराजाला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? धर्मराज म्हणतात 4 जण वरच्या 5व्याला नेतात आणि खालचे 4 स्वतःला अमर समजतात. याच्यापेक्षा मोठं आश्चर्यच नाही आहे. किती मोठं आश्चर्य आहे. समर्थांनी मस्त सांगितलं, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण ते सगळं पाहिल्यानंतरही स्वतःला लावून घेता येत नाही. इथंच तर पंचायत आहे. आपण सगळ्यांनी नाही पाहिले का हो? आपण सगळ्यांनी म्हातारे पाहिले, आपण सगळ्यांनी रोगी पाहिले, आपण सगळ्यांनी प्रेतयात्रा पाहिली. पण काल म्हटलं तसं जसं कानावरून जातं ना, तसं हे सगळे दृश्य आपल्या फक्त डोळ्यासमोरून जातात, आतमध्ये जातच नाहीत. हे ज्याच्या आतमध्ये गेले ना त्याला बुद्ध म्हणतात. त्या सिद्धार्थांनी पाहिलं आणि नुसतं पाहिलं नाही, स्वतःला लावलं. अरे याचा अर्थ मी पण म्हातारा होणार. सगळेच होतात याचा अर्थ मी पण म्हातारा होणार. सगळेच रोगी आहेत याचा अर्थ मला पण रोग होणार. आणि सगळेच मरतात याचा अर्थ मी पण मरणार. हे ज्याला कळलं तो बुद्ध, नाही कळलं त्याच्या मागे नीर लावायचं. आयुष्यभर मग निर्बुद्ध फिरत राहतात. रचना समजून घ्या. त्याच्याकरता आपल्याला शास्त्राने ती भूमिका सांगितली. आणि म्हणून एक एक रचना सांगताना आपल्याला सांगितलं की 4 हात आहेत. 4 हात बिभ्राणम आणि पुढे मूषकध्वजम रक्तम.
मोरयाचा रंग लाल आहे. 4-5 गोष्टी सांगितल्या त्यात. रक्तम रक्तांबरधरम रक्तपुष्पैन सुपूजितम रक्तगंधा अनुलिप्तांगम, लाल लाल लाल. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथं बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे मोरयाचा रंग कोणता, लाल. का ते नका विचारू, आम्हाला प्रश्न नका विचार. आमची मोठी पंचायत होते, कारण आम्ही आपल्या अनावश्यक झोपेमध्ये चाललं आहे आमचं. मोरयाला लाल वस्त्र न्यायचं, घेतलं दुकानातून लाल घेतलं, इथं आणून वाहिलं, का संपलं. अरे पण लाल का, ते काही नाही, बाबांनी सांगितलं म्हणून. बाबा वाक्यम प्रमाणम. नको तिथं आपण फार वापरतो, नाही वापरायला पाहिजे. तो लाल रंग का, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. हां, एक गोष्ट मात्र नक्की, ते अर्थ समजेपर्यंत विश्वास ठेवा. हां, नाही तर उद्यापासून हे बंद करून टाका, हे याच्यात काही ठेवलं नाही, त्याच्यात सगळं ठेवलं आहे, आपल्याला कळत नाही, हा आपला प्रश्न आहे. हे व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्या. रचना सांगितली मोरयाला रंग लाल का, प्रत्येक देवाचे वेगळे सांगितले. भगवान शंकर असतील तर पांढरा विषय, विष्णू असतील तर निळा विषय, पिवळा विषय, जगदंबेचा रंग हिरवा, मोरयाचा रंग लाल. सोडून द्या, बाकी सगळ्यांना आत्ता करत बसू नये. 2 जणांचा विचार करा, एक हिरवा जगदंबेचा रंग, एक लाल मोरयाचा रंग. 2 रंगांचा विषय फार महत्त्वाचा आहे. कसा महत्त्वाचा आहे त्याचं उत्तर आहे, कुठल्याही चौकात जा म्हणजे गंमत कळते. चौकामध्ये 2 रंग आहेत, एक हिरवा एक लाल. हिरवा लागला की धावा, पळा, गती. गती हा जो विषय आहे तो हिरवा रंग, म्हणून गतीचा रंग, जगदंबेचा रंग, मायेचा रंग हिरवा, म्हणून तिचा शालू हिरवा, बांगड्या हिरव्या, चोळी हिरवी, सगळे रंग हिरव्याचा संबंध. कारण जगदंबा गतिशीलच ठेवणार आहे, थर्वतेचाच प्रांत आहे तिचा. तो थर्वचा विषय आपल्याला जिथे आहे तिथे हिरवा रंग आहे, मोरयाचा रंग लाल. एकदा लागला की थांबा. का, कारण आता पुढं जायचं नाही. का जायचं नाही, त्याच्या पुढे नाहीच काही. जाल कुठं, अंतिम तत्व आहे. त्या अंतिम तत्वापाशी गेलं की थांबाच आहे, आता कुठं जायचं. आणि हा जागतिक संकेत आहे, लक्षात ठेवा. हां, म्हणजे जगातल्या लोकांना भारतीय संस्कृती कळत होती की नाही माहीत नाही, त्यांना माया ब्रह्म समजते की नाही देणं घेणं नाही, पण सगळीकडे संकेत मात्र हेच आहे की कोणतीही मशीन, त्या मशीनवर सूचना जपानी असोत का चीनी असोत का अमेरिकन असोत, तुम्हाला त्या सूचना वाचता येऊ की न वाचता येऊ, मशीन सुरू करायचं असेल तर बटन हिरवं आणि मशीन बंद करायचं बटन लाल. का, कारण तो मूळ सिद्धांत आहे, लक्षात घ्या. सुरू करण्याचा संबंधच हिरव्याशी आहे, सगळी गतीचा संबंध हिरव्याशी आणि अथर्वतेचा संबंध लालशी. म्हणून मोरयाचा रंग कोणता, लाल विषय आपल्याकडे सांगितला. रक्तम एकदंतम चतुर्हस्तम पाशमंकुशधारिणम रदंच वरदम हस्ते बिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम. 2 शब्द वापरले, मोरयाचे 2 नावं, कमालीचे सुंदर नावं आपल्यासमोर सांगितले. लंबोदर कशाला म्हणतात, मोठं पोट वाढणे, काही संबंध नाही. तो मगाशी सांगितला प्रेम आपण सांगतो तसं चित्रकारांनी मूर्तिकारांनी केलेली ती गडबड आहे. मग लंबोदर कशाला म्हणतात, लंबोदर शब्दाची व्याख्या मुद्गल पुराणाने दिली. यस्योदरात विश्वमिदं प्रसूतम ब्रह्माणि तद्वज्जठरे स्थितानि अनंतरूपम जठरम हि यस्य लंबोदरंतम प्रणतोस्मि नित्यम. ज्याच्या उदरातून सगळं जन्माला येतं, ज्याच्या उदरात सगळं राहतं आणि ज्याच्या उदरात सगळं विलीन होतं त्याला लंबोदर म्हणतात. पोट वाढण्याचा काही संबंध नाही, ते लंबोदरत्व समजून घ्यायचं आहे, कारण शेवटी त्याच्यातच मिसळायचं आहे. तिथे गेल्यानंतर आनंद आहे, कारण तोच एक स्वानंद आहे. मोरयाच्या निवासस्थानाचं नाव स्वानंद, आणि हा शब्द किती मस्त आहे, लक्षात घ्या. 2 पद्धतीने त्याचा विग्रह होऊ शकतो. स्व अधिक आनंद स्वानंद, सु अधिक आनंद स्वानंद. हां, इको येण्याची संधी व्याकरणाचा विषय. त्याच्यामुळे सु अधिक आनंद आलं तरी स्वानंदच शब्द तयार होणार आहे. म्हणून चांगला आनंद याचा अर्थ शुद्ध सात्विक, ग्रंथांनी शास्त्रांनी गुरूंनी सांगितलेला आनंद स्वानंद, आणि मोरयाचा स्वतःचा आनंद स्वानंद. त्या स्वानंद लोकात जायचं आहे. या लोकाला, या देहाला स्वानंद नाव तेवढ्या करताय. हा देह मोरयाचं निवासस्थान आहे.
आणि मग या निवासस्थानात राहणाऱ्या मोरयाला स्वानंदनाथाला प्राप्त करायचं आहे, अथर्वशीर्ष त्याच्यासाठी. म्हणून एक विषय आपल्यासमोर लंबोदर सांगितला आणि पुढचा सांगितला शूर्पकर्ण. मोरयाचे कान सुपासारखे आहेत. परवा जे सांगितलं होतं की मोरया आमचं का ऐकत नाही, मजेदार समजून घ्या, त्याचे कान सुपासारखे आहेत. सुपाचा उपयोग समजून घ्या. आमच्या माता भगिनी 2 गोष्टी वापरतात काही स्वच्छ करायचं असेल तर. एक असते चाळणी आणि दुसरं असतं सूप. चाळणीची गंमत अशी आहे की चाळणी तुम्ही पीठ घेता आणि चाळायला सुरुवात करता, सगळं चांगलं पीठ खाली परातीत आणि चाळणीमध्ये सगळा कचरा, काड्या, खराब दगडं जे काय असतील ते चाळणीत. सुपाचं काम नेमकं उलटं आहे. सुपामध्ये धान्य घेऊन पाखडायला सुरुवात केली की सगळा काडी कचरा, धूळ, जळमटं, हलक्या गोष्टी, फालतू फोलपटं सगळे उडून जाणार आणि पक्क सात्विक मजबूत असेल तेवढंच शिल्लक राहणार. बरोबर. कान कसे असले पाहिजे? आता त्यातली गंमत कळेल. माझा मोरया शूर्पकर्ण आहे म्हणजे काय, त्याचे कान सुपासारखे आहेत. तुम्ही जो काडी कचरा नेऊन तिथं टाकता मागणी रूपातला, तो पहिलेच उडवल्या जातो. मोरया म्हणतो हे काय ऐकायचं, दे फेकून, हे कोण्या कामाचं नाही. बरं मला सांगा, स्वतःला थोडंसं विचारा ना. समजा अशी होणारच नाही पण गंमत समजा, उद्यापासून एक 5-6 दिवस मी रोज तुमच्याकडे यायला सुरुवात केली. जायचं, ठरलेल्या वेळा बसायचं आणि माझ्या जीवनात किती दुःख आहेत हे मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली. नाही आहेत भगवंताच्या कृपेने. बरं जे आहेत त्याला मी दुःख मानत नाही, तो पुन्हा वेगळा विषय. पण समजा सांगायला सुरुवात केली, किती दिवस ऐकाल? पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी कंटाळा येईल, 5व्या दिवशी टाळाल, 6व्या दिवशी कुलूप लावून गायब व्हाल की नाही? कारण रोज येऊन हेच फालतू सांगतो, कशाला ऐकायचं, हे होईल की नाही? मला सांगा, तो इतकाले वर्ष ऐकतोय, त्याला रोज हेच सांगता ना, माझं हे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. तो म्हणत नसेल का एखाद्या वेळा तर निदान काहीतरी आनंदाने भेटायला ये? प्रॉब्लेमच सांगायला चाललो आहे आपण. कशाला पाहिलं आपल्याकडे? काय अडलंय त्याचं? तुमच्या माझ्या जवळच्या नातेवाईकांचे प्रॉब्लेम ऐकायला आपल्याला आवडत नाही. तो आपले का ऐकेल हा विचार कधी तर पाहिजे. मग त्याला जाऊन ऐकायचं काय, जे त्याला पक्क सात्विक आहे ते. बाकीच्या सगळ्या मागण्यांचे फुलपट तो उडवून टाकतो. ऐकतो काय? त्याचं उत्तर आहे गजानन गजानन गजानन. एवढंच ऐकतो. कारण साधा हिशोब आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यात आवडती गोष्ट कोणती आहे हो? त्याचं उत्तर आहे आपलं नाव आहे ना, प्रचंड आवडतं आहे. बरं वास्तविक ती इतका अजब आहे, जन्माला आलो तेव्हा नव्हतं. 12व्या दिवशी आईवडिलांनी त्यांना आवडणारं ठेवलं, मला विचारलं नाही. विचारूनही उपयोग नव्हता, कळत काहीच नव्हतं. पण ते नाव आपण इतकं पक्क धरून ठेवलं आहे की रात्री बेरात्री जरी त्या नावाने कोणी हाक मारली तर हा उठून ओ म्हणतो. कुठं तुमचं होतं, कुठं घेऊन आले होते, पण स्वतःला चिपकवून घेतलं आहे. बरं काही होत नाही त्या नावाच्या भरोशावर. सांगायची सवय असते लोकांना, कुठेही जा, चौकात उभा राहा, माझं नाव घे, कोणीही सांगेल, नाही माहिती. पण तरी आपल्याला आपल्या नावाचा एवढा अभिमान असतो. ज्या नावाच्या भरोशावर काहीच होत नाही त्या नावावर आपण एवढं प्रेम करतो. मला सांगा, ज्याच्या नावावर अनंत कोटी ब्रह्मांडाचा संसार चालतो त्या नावाला किती मजा असेल. घेऊन पहा, पुन्हा दुसरं काही घ्यावंच वाटत नाही. गजानन 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 एवढंच समजून घ्यायचं आहे. म्हणून शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम सगळे हिशोबातच सांगितले. रक्तपुष्पैः सुपूजितम. लाल फुलं मोरयाला आवडतात. फुलं समजून घेतले पाहिजे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. का फुलं आवडतात? घरी पूजे करता फुलं लागतात म्हणून मोठमोठी झाडं लावले होते. मोरयाची पूजा, त्याच्यामध्ये जास्वंदाचे झाडं, सगळे सुंदर जास्वंद लावले. फुलं मिळायचे नाही कारण लोक मॉर्निंग वॉकला जातात, पंचायत होते. बरं त्याच्यातही मजेदार आहे, म्हणजे एक तर ते चोरून फुलं आणतात आणि चुकीचा श्लोक वापरताना खरं खरं बोलून जातात. मया ऋता आणि पुष्पाणी.
मया म्हणजे मी, ऋतानी शब्द नाही आहे, मया आऋतानी पुष्पाणी, व्यवस्थित म्हणत जा, गडबड होते. पण ते कसं आहे तेच खरं आहे ना, तर काय करणार. ऋतानी शब्दाचा अर्थ चोरलेले असा होतो, आणि मया ऋतानी पुष्पाणी याचा अर्थ मी चोरून आणलेले फुलं. खरं आहे ते, मया ऋतानी पुष्पाणी नाही, मया आऋतानी, मी निवडून आणलेले फुलं मोरया तुला वाहतो. निवडून आणलेले असले पाहिजे, स्वच्छ असले पाहिजे. त्याच्यावर जर किडे असतील आणि ते जर मोरयाच्या डोक्यावर ठेवाल तर मोरया डोक्यात टाकल की नाही, रिटर्न गिफ्ट म्हणून. मोठा अजब आहे, शांतपणे करायची गोष्ट आहे. भगवंताच्या समोर जे काय करायचं ते धुवून पुसून स्वच्छ केलेलं असलं पाहिजे. काही कचरा आणून थोडा टाकायचं आहे. एक एक दुर्वा निवडून व्यवस्थित असली पाहिजे. त्याचं टोक मोरयाला रुतणार नाही एवढी भावना असली पाहिजे. आपल्याला इतकी पंचायत झाली आहे, बाहेरच्यानी जसं बांधून दिलं तसं, जसा कचरा असेल तसा, त्याचा दोराही सोडत नाहीत. हे इथून फेकतात. मोरया म्हणतो ये इकडं, पाश आहेच माझ्याजवळ, आयुष्यभर नाही बांधून ठेवील या जुडीसारखं तर नाव. समजून घेतलं पाहिजे. दोऱ्यासकट व्हायचा विषय आहे का. त्यांनी ठीक आहे एका जागी राहावं म्हणून बांधून दिला, तुम्ही दोरा सोडणे इतका तर वेळ दाखवा, तेवढाही वेळ नाही आम्हाला. मोरया मात्र पावला पाहिजे, असं नसते होत. व्यवस्थित समजून घ्या. मग एक एक रचना आपल्यासमोर सांगितली. लाल फूल एवढ्याकरता सांगत आहे की तिला ते सकाळी फुलं मिळायचे नाहीत. मग आमची आई दुसरा एक प्रकार करायची, ती संध्याकाळीच मोठ्या मोठ्या कळ्या गोळा करायची आणि ती कळ्या ताम्हणात ठेवायची. पण सगळ्यांनी तुम्ही प्रयोग केलेला आहे, नवीन काही नाही आहे, फक्त समजून घ्या. गंमत अशी, झाडावर इतके करून एखादी कळी राहायची, उंच असलेली, हात न पोचलेली, इनी इकडं कळ्या काढून ठेवल्या ताम्हणात असायच्या. जेव्हा सकाळी 12 तासानंतर ती कळी झाडावर उमलायची, त्यावेळा ताम्हणात काढून ठेवलेल्या कळ्या उमलायच्या. सगळ्यांनी आपण अनुभव घेतला आहे. झाडापासून तोडलेल्या कळ्या स्वतःची वेळ चुकवत नाहीत, म्हणून मोरया डोक्यावर घेतो. वेळ पाळणं किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. त्या म्हणजे त्याच वेळेला ही जी भूमिका आहे ती तिथे, आणि प्राधान्यक्रम तो विषय दोन्ही आपल्याकडे सांगितला. म्हणून रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकंपिनम, मोरया भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. सगळ्याच देवांच्या बाबतीत आहे. भगवान तयार आहेत. अडचण आहे की आपणच हाक मारत नाही आहे, कारण आपणच बाकी गोष्टीत लक्ष घालतोय. इकडून तिकडून आपल्या समस्या सुटतील असं वाटतंय, म्हणून आपण समस्या बाहेरून सोडवतोय. मोरया म्हणतो त्याचा नियम ठरलेला आहे, जोपर्यंत तुम्ही हाक मारत नाही तो कशाला येणार आहे. आणि जगातही येत नाही ना. लेकरू जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई तरी कुठं घेते हो. साधा व्यवहारातला हिशोब आहे. ते जोपर्यंत खेळण्यात रमतंय, आई म्हणते खेळू दे, मी माझे कामं करते. तसं जोपर्यंत आपण संसारात रमतोय, मोरयाई म्हणतो जाऊ दे, खेळत आहे ते खेळू दे तिकडेच, पद पैसा प्रतिष्ठा बस खेळत, गरज नाही, कशाला घ्यायचं आहे. रडलं पाहिजे. रडलं पाहिजे याचा अर्थ आता त्याच्याशिवाय काहीच नाही. मग ते लेकरू जेव्हा रडायला सुरुवात करतं ना, आई करता रडतं, मग तुम्ही त्याला खेळणं द्या, ते फेकून देईल. तुम्ही त्याला किती मौल्यवान वस्तू द्या तो फेकून देईल, कारण त्याला आता आईशिवाय दुसरं काहीच नको. मग आई आपले 4 कामं बाजूला ठेवते आणि त्या लेकराला जवळ घेते. तसं मोरयाबद्दल तितकी तीव्रता झाली की तो तर घ्यायला तयार आहे, आपण जायला तयार नाही. इथं पंचायत आहे, व्यवस्थित समजून घ्या. म्हणून ती कथा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, गजेंद्र मोक्षाची. यानी फूल फक्त भिरकवलं, फूल खाली पडायच्या आत सुदर्शन आलंय, इतका भगवान तयार आहे लक्षात घ्या. पण फूल भिरकवल तर ना, हे फुलं धरून ठेवतात. भगवान म्हणतो खेळत बस. ही रचना समजून घ्या. त्या तुझ्याशिवाय कोणी नाही हे एकदा पक्क झाल्यानंतर त्याला रक्तपुष्पै सुपूजित म्हटलं. भक्तानुकंपिनं देवम, रक्तपुष्पै सुपूजितम भक्तानुकंपिनं देवम, जगत कारणम अच्युतम, सगळ्या जगाचं कारण आहे आणि अच्युत आहे. च्युत होणारा नाही आहे, स्थिर आहे. च्युत होणे शब्दाचा अर्थ खाली येणे, तो अच्युत आहे. खालचं सगळं जे निर्माण झालं ते भासमान पद्धतीत निर्माण झालं. म्हणून जगत कारणम अच्युतम आविर्भूतम च सृष्ट्यादौ, तो या सगळ्या सृष्टीच्या आधी तयार झालेला आहे. आविर्भूतंच सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात परम,
तो प्रकृतीच्या आणि पुरुषाच्या दोन्हीच्याही पलीकडे आहे. ही संपूर्ण सृष्टी ज्याला मटेरियल असं म्हणतात आणि त्याला चालवणारा पुरुष ज्याला एनर्जी म्हणतात. सायन्टिफिक शब्द सांगितले की पटकन कळतं की नाही. बरं, या दोनचाच खेळ आहे. एक तर मटेरियल आहे, नाही तर एनर्जी आहे. तुम्ही फार फार तर मटेरियलला एनर्जीत कन्व्हर्ट करू शकता, एनर्जीला मटेरियलमध्ये कन्व्हर्ट करू शकता. नवीन काही तयार करू शकत नाही. तुम्ही फक्त रूपांतर करू शकता. दोनचाच खेळ आहे. म्हणून प्रकृती पुरुषात परम, तू त्या दोन्हीच्या पलीकडे आहे. तू ना प्रकृती आहे ना पुरुष आहे. एवं ध्यायतियो नित्यम, अशा स्वरूपात जे तुझं ध्यान करतात ना, स योगी, त्याला योगी म्हणतात. तो योगिनाम वराहा, तो बाकी सगळ्या योगांपेक्षा, याचा अर्थ योग शब्दाचा अर्थ जुळणे, भगवंताशी जुळणे, त्याला योग म्हणतात. त्या सगळ्या योगांमध्ये व्यवहारातले सगळे योग आणि त्या योगाच्या पलीकडे असणारा कोणता, हा योग भगवंताशी जुळवणारा, तसा योग झाला की स योगी योगिनाम वराहा. आणि असा योगी व्हायचं आहे. आणि तसा योगी झाल्यावर भगवंताला साष्टांग नमस्कार करायचा आहे. 8 अंग ज्याच्यामध्ये आहेत, या अर्थाने साष्टांग. तो 8 अंग कोणते आणि नमस्कार कसा करायचा ते उद्याच्या शेवटच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.